तर उद्याचा ट्रेड प्लॅन आपल्याला बघायचा आहे. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. ओके, तर आपण जो काल ट्रेड प्लॅन बनवला होता त्याचा थोडा ओव्हरव्ह्यू बघूया आपण. आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती. तर बँक निफ्टीचा आपण जो ट्रेड प्लॅन बनवलेला होता, 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स, तर तुम्हाला इथे दिसून आलं असेल की बँक निफ्टी आज बरोबर आर ब्रेकर्सच्या पहिल्या रेजिस्टन्सला रिजेक्शन दिला. ओके, ओव्हरऑल ट्रेंड एक तर न्यूट्रल और आयदर बुलिश असा आपला व्ह्यू होता. तर बँक निफ्टीचं सीई आपण जे काही बघितलेलं होतं, तर तुम्हाला इथेही दिसून येईल की तो पहिला रेजिस्टन्स 326 हा ब्रेक केला, बरोबर आहे, आणि तिथून पुन्हा तो फॉल झाला. का? कारण स्पॉट चार्टला तो इकडे रेजिस्टन्स ब्रेक केला नाही, बरोबर आहे. मग इथे हा पार्ट बघणं फार इम्पॉर्टंट आहे जे आर ब्रेकर्स यूज करतात, की फक्त प्रीमियम ब्रेकआउट दिला म्हणून एंट्री शक्यतो घेऊ नका. इकडे स्पॉट चार्टलाही तो फर्स्ट रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे. त्यामुळे इथून पुन्हा तो बघा रिव्हर्स आला. ओके, तर फर्स्ट रेजिस्ट पण सेम जर आपण बघितलं तर निफ्टीच्या बाबतीत मात्र निफ्टीचा सी आज आपले कसे टार्गेट हिट केलेले आहेत बघा. 120 ब्रेक केल्या केल्या 146 फर्स्ट टार्गेट, 164 सेकंड टार्गेट, आणि कुठून रिजेक्शन दिला बघा. आर ब्रेकरचा आपला थर्ड जो टार्गेट होता 188 तिथे रिस्पेक्ट केला आणि तिथून तो फॉल झाला. म्हणजे 3 टार्गेट इथे निफ्टीने मोमेंट दिली आणि आर ब्रेकरचे 3 टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालेले. ओके, तर उद्याही निफ्टीची एक्सपायरी आहे. म्हणजे आपण जो कालचा ट्रेड प्लॅन बनवला त्या पद्धतीने थोडा निफ्टीच्या बाबतीत वर झाला आणि बँक निफ्टी मात्र पहिल्या रेजिस्टन्स पासूनच रिजेक्शन घेतला. तर उद्याची एक्सपायरी निफ्टीची आहे, तर आज आपण निफ्टीमध्ये ट्रेड करूया. तर त्याच्या आधी आपण स्पॉट चार्टला जाऊया. ओके, निफ्टीचे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स आपल्याला युझिंग आर ब्रेकर्स थेरी हे वापरायचे आहेत. ओके, तर आपण बघूया निफ्टीचा आजचा जो काही डे हाय लो आणि क्लोज हा काय होता, तर ते आपण चार्ट मध्ये टाकून बघूया. तर निफ्टीची जी डे ची कॅन्डल आजची दिसती स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे, बरोबर आहे. आणि इथे बघतोय आपण कंटिन्यू 3 डेज स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आपल्याला इथे दिसत आहेत, बरोबर आहे. तर आज ही स्ट्रॉंग बुलिश क्लोजिंग दिलेलं आहे ऍज पर कॅन्डलस्टिक. मग उद्याही कसं असेल मार्केट निफ्टी हा पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे. तर आज तो हाय जाऊन आलेला आहे निफ्टी 23,890 हाय, त्यानंतर लो 23,671 अँड क्लोज 23,869. ओके, तर फर्स्ट रेजिस्टन्स जो आलेला आहे तो आलेला आहे 23,949. म्हणजे आपण 23,950 कन्सिडर करूया फर्स्ट रेजिस्टन्स. 23,950 फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड 24,030. 24,030 सेकंड रेजिस्टन्स. थर्ड रेजिस्टन्स आहे 24,168 अँड फोर्थ आहे 24,307. ओके, तर हे 4 रेजिस्टन्स झाले. पिवोट आला 23,810. 23,810 हा पिवोट आला. फर्स्ट सपोर्ट 23,730. 23,730 सेकंड सपोर्ट 23,591. थर्ड सपोर्ट 23,511 अँड फोर्थ सपोर्ट 23,431. ओके, तर हे झाले आर ब्रेकर्सचे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स. पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स कोणता आलेला आहे 23,950 आणि पहिला स्ट्रॉंग सपोर्ट कोणता आलेला आहे 23,730. ओके, तर हा झाला. आपण हे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स सेव्ह करूया. त्यानंतर गनचा जो रिजेक्शन आहे बघा, गनचा डायरेक्ट पुढचा जो टार्गेट दिसतोय आपल्याला 24,100.
बरोबर आहे. 2400 23,300 क्रॉस केला की पुढचा टार्गेट आहे 2400. ओके. 5 MA 5 MA ला जर बघितला तर प्रॉपर तो 5 MA ला रिस्पेक्ट केलेला आहे. ओके, आज रिस्पेक्ट करूनच तो बाउन्स बॅक केला, पण उद्याही पुन्हा काय होईल, 5 MA आणि नेक्स्ट कॅन्डल मध्ये गॅप जनरेट होईल. त्यामुळे उद्याही थोडा तुम्हाला ट्रेंड येतपर्यंत थोडी काळजी घ्यावी लागेल. ओके, रेजिस्टन्स तोडल्याशिवाय शक्यतो आपण ट्रेड हे अवॉइड करायचं आहे. ओके, तर हा झाला आपला स्पॉट चार्ट. त्यानंतर आपण येऊया आता प्रीमियम चार्ट कडे. प्रीमियम चार्ट मध्ये आपण स्ट्राईक प्राइस ऍड करूया. आपण 23,900चा सी आणि 23,900चा पी हे दोन्ही ऍड करूया. 23,900चा सी अँड 23,900चा पी, सेम स्ट्राईक प्राइसचा सी पी आपण ऍड करूया. ओके, तर 23,900चा जो सी आहे तो 55 ला क्लोज दिलेला आहे. त्याचा प्रीमियम आज हाय जाऊन आलेला आहे 87 हाय, लो 18 आणि क्लोज 56. ओके, तर बाय करायचं आहे बघा 89.33. बरोबर आहे. आपण एक 2-3 रुपये जास्त घेऊया, 92 ला बाय करूया. आपण बाय करायचं आपल्याला 92 ला. ओके, 92 क्रॉस झाला. टार्गेट आहे 122.67. आपण 123 घेऊया. कुठपर्यंत जाईल याचा प्रीमियम? 123. तो ब्रेक केला 158. 158 तो ब्रेक केला 194. 194. ओके, तर हे आहे म्हणजे उद्या निफ्टीचा जो सी बाय करायचा आहे 92 ला आपल्याला बाय करायचा आहे आणि 123 आपला हा फर्स्ट टार्गेट आहे. सेम, पण ह्याच्यात तुम्हाला काय बघणं महत्वाचं आहे, इकडे रेजिस्टन्स तो ब्रेक केलेला पाहिजे. पीईचा बघूया. पीईचा आजचा जो घेतलेला आहे त्याचा प्रीमियम 23,900चा प्रीमियम हाय होता 243. आपण 244 घेऊया. 80 लो, क्लोजिंग 98. ओके, 201 म्हणजे आपण कन्सिडर करूया 204. बाय कधी करायचंय? जर याचा प्रीमियम 204 ला गेला तर, म्हणजे उद्या जर बेरिश ट्रेंड आला तरच. 204 ला बाईंग आहे. टार्गेट आहे 305. तो ब्रेक केला 366. तो ब्रेक केला 426. ओके, तर हे झालं पुढच्या बाबतीत. तर आता ट्रेड प्लॅन 1 बघा. ट्रेड प्लॅन 1 काय आहे? तर स्पॉट चार्ट मध्ये 23,950 हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर तुमच्या इकडे सीईचा प्रीमियम तुम्ही चेक करा, तोही 92 ब्रेक केला असेल तर बाय करा. बरोबर आहे. इकडे रेजिस्टन्स ब्रेक केलाय पण इकडे प्रीमियम ब्रेक केला नाही, एंट्री घेऊ नका. इकडे प्रीमियम ब्रेक केलाय पण इकडे रेजिस्टन्स ब्रेक केला नाही, एंट्री घेऊ नका. दोन्ही कंडिशन मध्ये आपण फेक ब्रेकआउट हे कन्सिडर करू शकतो. ओके, तर हा झाला आपला ट्रेड प्लॅन 1 अँड ट्रेड प्लॅन 2 निफ्टीच्या बाबतीत. तर ओव्हरऑल ऍज पर कॅन्डलस्टिक पॅटर्न निफ्टी बुलिश ट्रेंड मध्ये आहे. ओके, तर फर्स्ट रेजिस्टन्स 23,950 आहे. तर आपण बघूया काही टाइम फ्रेम कमी करून 5 मिनिट 15 मिनिट मध्ये कोणता प्राइस ऍक्शन निफ्टीच्या बाबतीत तयार झालेला आहे का. ओके, तर 5 मिनिटामध्ये तर मला असा काही प्राइस ऍक्शन दिसत नाही. ओव्हरऑल ट्रेंड अप ट्रेंड दिसतोय. 15 मिनिट्स मध्ये आणखी करेक्शन दिसतोय बघा. त्यानंतर 30 मिनिट्स, देन 1 आवर. ओके, सो काय मेजर 1 आवर्स मध्ये पण जरी बघितलं आपण तर एक एक रेंज आपल्याला इथे दिसेल. पुन्हा एक सपोर्ट घेतला
आणि हा एक सपोर्ट घेतला. क्लोन काढून बघूया आपण. इथे एक ब्रेकआउट तो दिलेला आहे. याचा जर लो मी घेतला 23,349, निकलाइन कन्सिडर केला 23,669, 23,669, 23,349. 23,669, 23,349, 320 पॉइंट आणि ब्रेकआउट मिळालेला इथे 23,616 प्लस 23,616, 23,936 हा टार्गेट होता. 23,936. ओके, म्हणजे एवढा स्कोप आहे. बघूया 5 ला तर रिस्पेक्ट केलेला आहे 1 आवर मध्ये, ब्रेकआउट दिलेला आहे. तर उद्या बघा ऍज पर प्राइस ऍक्शनचाही आणि आपला जो आर ब्रेकरचा रेजिस्टन्स थोडे जवळ आलेले आहेत. थोडे इथं आपल्याला अलर्ट राहावं लागेल, जसं काल आपण म्हणलं होतं बँक निफ्टीच्या बाबतीत झालं. बरोबर, ऍज बरोबर तिथूनच तो रिजेक्शन दिला. ओके, सेम इथे ही सिच्युएशन क्रिएट झालेली आहे निफ्टीच्या बाबतीत. ओके, तर प्राइस ऍक्शन नुसार आणखी स्कोप आहे 23,950 पर्यंतचा. ओके, तर हे झालं. आता आपण ऑप्शन चेन बघूया. ऑप्शन चेन काय दाखवतं? निफ्टी ओवाय 54,73,536 कॉलचा, पुटचा 69,54,030. बरोबर आहे. पुन्हा कॉल साइड वीक आहे, पुट साइड स्ट्रॉंग आहे, म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स हे पुअर आहे. जो ओव्हरऑल ट्रेंड हा बुलिश आहे. ओके, ऍज पर ऑप्शन चेन ओव्हरऑल ट्रेंड बुलिश आहे. 1 डे कॅन्डलस्टिक पॅटर्न नुसार ओव्हरऑल ट्रेंड बुलिश आहे. ओके, तर फक्त उद्या आपल्याला आर ब्रेकर्स चे रेजिस्टन्स मात्र प्रॉपर फॉलो करावे लागतील. ओके, तर तो ब्रेक केला तर आपण इथे ट्रेड घेऊया, अदरवाइज थोडा वेट करावं लागेल ब्रेकआउटचा, जसं आजही आपल्याला वेट करावं लागेल. ओके, तर सगळ्यांनी उद्या 9:15 पुन्हा लाईव्ह सेशनला जॉईन करूया. पुन्हा आपण बघूया याच्यात कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड हे एक्झिक्यूट करायचे आहेत. ओके, बाकीचा पार्ट आपण उद्या सकाळी लाईव्ह सेशनला पुन्हा कंटिन्यू करूया. ओके, तर उद्या सकाळी 9:15 सगळेजण लाईव्ह सेशन जॉईन करा. थँक्यू.